नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्याने मुद्दाम सगुणाला खोटं सांगितलेलं असतं की आईंची तब्येत बिघडली, अगं तू गुलाबला फोन कर आणि जानकीला बोलावून घे. तेव्हा आता जानकी आणि गुलाबदादा धावतच येतात. तेव्हा जानकी इतकी धावत आईंच्या रूममध्ये येते आणि आई आई अहो तुमची तब्येत बरी आहे ना, काय झालं तुम्हाला? तेव्हा आता सुमित्रा विचारते की जानकी अगं काय झालं आणि तू इतकी धावत का आलीस? तेव्हा लगेच जानकी म्हणते की आई तुमची तब्येत बिघडली असं मला कळलं. तेव्हा लगेच आता रागानेच विचारते की काय गं तुला हे सर्व कोणी सांगितले? तेव्हा मात्र जानकी म्हणते मला फोन आला होता. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते की मग मी काय करू आणि हे बघ तिला काही झालेलं नाही, एक क्षणभर सुद्धा मी तिला आता काही एकटीला राहून दिलेलं नाही, मी तिच्यासोबतच आहे आणि ह्या सगळ्या त्रासामध्ये मी तिला एकटीला सोडेल असं वाटलंच कसं तुला? तेव्हा आता ही जानकीवर ओरडलेली असते. जानकी म्हणते की वंश हे बघा अहो तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतात. तेव्हा आता शर्वरी रागाने म्हणते की हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडते, अगं बाई तू जा बरं इकडून आणि हे बघ आईला आणखीन त्रास देऊ नकोस. तेव्हा जानकी सुमित्राला विचारते की आई अहो मी बाहेर जाऊ का? तेव्हा शर्वरी पुन्हा रागवते आणि विचारते की का गं तू आता आईला का विचारतेस? मी तुला सांगते ना जा म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा मी आईंनाच विचारणार, त्यांनी जर मला बाहेर जाण्यासाठी सांगितले तरच मी बाहेर जाईल. तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की जानकी हे बघ अगं मला काही झालेलं नाही, मी अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळे तू. तेव्हा आता तू असं म्हटल्यानंतर जानकी ओळखून घेते की आई सुद्धा मला बाहेर जाण्यासाठी सांगतात आणि शर्वरी तर आणखीनच बाहेर जाण्यासाठी खुणावते सुद्धा. आपली बिचारी जानकी शेवटी बाहेर निघून येते, दरवाजा लावून घेते. तेव्हा जानकी आता विचारत पडते की आईंना काही झालेलं नाही तरी सुद्धा सगुनीनं मला फोन करून असं का सांगितलं असेल? तेव्हा जानकी लगेच सगुनाला आवाज देते आणि सगुना बाहेर येते. तर आता जानकी सगुना करत असते. सगुना म्हणते की बहिणी अहो काय झालं, आईंची तब्येत तर आता बरी आहे ना? त्यावर आता जानकी म्हणते की अगं आई तर बऱ्या आहेत, परंतु तू मला असं का सांगितलं की आईंना चक्कर आली म्हणून? त्या तर ठीक आहे. तर सगुना आता थोडीशी अशी दबकल्या सारखी होते. सगुना म्हणते की हे बघा मला ऐश्वर्या मॅडमने असं सांगितलं होतं की आईंची तब्येत अचानक बिघडली, त्यांना चक्कर आली आणि त्यांच्याच सांगण्यावरून वहिनी अहो मी तुम्हाला फोन केला होता. तेव्हा आता जानकीच्या सर्व लक्षात येते. जानकीला धक्काच बसतो की हे ऐश्वर्याचे कारस्थान होते. तर तेव्हा जानकी म्हणते की सगुना काही हरकत नाही, जा तू तुझे काम कर, मी बघते काय आहे ते. मग जानकी विचार करते की ऐश्वर्याने असं सांगण्यासाठी का सांगितलं असेल? तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याला आवाज देते की ऐश्वर्या बाहेर ये. तर ऐश्वर्या लगेच बाहेर येते आणि म्हणते की काय ग जानकी काय झालं, इतका आरडाओरडा कशाला करतेस? तेव्हा जानकी म्हणते की तुझा फोन दे. तर ऐश्वर्या म्हणते की कशाला आणि माझा फोन तुला कशाला हवा आहे, मी तुला फोन नाही देणार. जानकी म्हणते की अगं आईंना चक्कर आली असं तू सगुनाला खोटं सांगण्यासाठी सांगितलं होतं, का सगुनाशी तू खोटं बोलली? तर ऐश्वर्या म्हणते की मी आणि सगुनाशी कधीतरी इकडे येत असते, मग मी कशाला तिला खोटं सांगू? तेव्हा जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलते हे मला चांगलंच माहिती आहे, तू आता जे काही खोटं बोलली ते लपवू नकोस. मला तुझा फोन हवा आहे आणि बघायचं आहे की तू कुणाला कॉल केला असते. जानकी आता फोन घ्यायला लागते, तोच लगेच ऐश्वर्या तिचा फोन अगदी आपल्या हातात पॅक करते आणि म्हणते हे बघ आता मात्र मी तुला फोन नाही देणार, तुला काय समजायचं असेल ते तू समजू शकते आणि हे बघ कसं आहे जानकी तुझं, अगं जगात कुठेतरी काही झाले तरी सुद्धा त्याचं ब्लेम तू मलाच करशील, तुझंही जे काही आरोप आहे ते मी बिलकुल खपून नाही घेणार. आता जानकी म्हणते की हो का, आणि हे बघ माझ्या माणसांच्या जीवावर कोण उठलेला आहे हे मला चांगलंच कळलेलं आहे आणि ते आता मी सुद्धा खपून घेणार नाही. म्हणून जानकी लगेच ऐश्वर्याच्या हातातील फोन हिसकावते. ऐश्वर्या म्हणते की माझा फोन दे, परंतु जानकी लगेच फोन ओपन करते, परंतु ऐश्वर्याने फोन बंद केलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते की वाचलीच, अगं तुझा फोन बंद आहे म्हणून तू यावेळेस वाचली, पुढच्या वेळेस बघूयात की तुला कोण वाचवते ते. तेव्हा आता जानकी लगेच आता बाहेर निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ज्या तोऱ्यात तू आता मला हे बोलून गेलीस ना, आता बघ तुझा हा तोरा नाही उतरवला तर मी नावाची ऐश्वर्या नाही. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आता सौमित्रा आणि अवंतिका तयार होतात, कोर्टामध्ये जायचं असतं, परंतु जाण्या अगोदर सुमित्राशी बोलत असतात आणि शर्वरी सुद्धा तेथेच असते. सौमित्र म्हणतो की आई आज कोर्टामध्ये फायनल निकाल लागेल, परंतु कोण दादाच्या विरोधात आहे आणि कोण दादाच्या बाजूने हे मला नाही माहिती आणि हे बघा दादा निर्दोष आहे हे मला माहिती आहे, परंतु ते सिद्ध करण्यासाठी
देण्यासाठी माझ्याकडे पुरावे नाहीत. म्हणून सौमित्राला असं वाटतं की ह्या दोघींनी सुद्धा दादाच्या बाजूने बोलायला हवं, म्हणून त्यांना साक्ष देण्यासाठी आता हे दोघे समजावत असतात. अवंतिका सुद्धा म्हणते की हो आई, तुम्ही दादाच्या बाजूने साक्ष द्यायला हवी. ते निंबाळकर वकील आहे तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी पकडून तुम्हाला अगदी ते खेचून घेतील. त्यामुळे कोणत्याही अशा खोट्या गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या सुद्धा गोष्टीमध्ये त्यांना क्लू सापडेल आणि ते नक्की तुम्हाला गुंतवतील. त्यामुळे दादा हे गुंतू शकतात. त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं आहे ते अगदी विचार करून आणि काळजीपूर्वक बोला. ते मुद्दाम तुम्हाला इमोशनल करून आणि तुम्हाला रागील अशा काहीतरी गोष्टी मुद्दाम तेथे बोलतील, परंतु तुम्ही मात्र त्यांना काही असं एक्झॅक्टली उत्तर देऊ नका. तर सौमित्र म्हणतो की हो, मला सुद्धा तेच सांगायचं की तुम्ही दादाच्या बाजूने साक्षी द्यायला हवी. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की हे बघ सौमित्र, मला जे वाटते ते शेवटी मी माझ्याच मनाने करणार आहे, कारण आता कुणावरच माझा विश्वास नाही राहिलेला. फक्त नानांना न्याय मिळावा इतकीच माझी इच्छा आहे. तर शर्वरी लगेच म्हणते की हो आई, तू एकदम बरोबर बोलते, माझं सुद्धा हेच मत आहे. असे बोलून ते सुमित्राला आत घेऊन जाते. तेव्हा ऐश्वर्या मात्र आता रूममधून वरून हे सर्व पाहत असते आणि तिला तर आनंदच होत असतो. तेव्हा आता सौमित्राचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं आणि तो रागाने तिच्याकडे बघतोय. म्हणून ते दोघे आता निघतात. तोपर्यंत आता ऐश्वर्या मनात म्हणते की गुन्हेगार कोणी जरी असला, आज शिक्षा मात्र आता हे ऋषिकेशलाच होईल. एकदा आता तो ऋषिकेश तिकडे जेलमध्ये गेला, त्याला शिक्षा झाली, तर मात्र त्या जानकीला कशी वाट लावायची ते आता मी माझं बघून घेईल. कारण ऋषिकेश तर तिच्यापासून दूर जाईल, मग तिचं जे काही आहे तर ते आपल्याला वाट लावण्यात अगदी वेळ लागणार नाही. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र आता त्या केसविषयी बोलतच आता कोर्टामध्ये येतात. अवी म्हणते की हे बघ, अरे आज आपल्याला हिंमत हारून नाही चालणार. सौमित्र म्हणतो की अवंतिका, आज मी हिंमत नाही हरू शकत. आज जर आपण ही केस हारलो तर दादाला कायमचं. तेव्हा अवंतिका म्हणते हे बघ, अरे असं काही होणार नाही, जर एकदा पॉझिटिव्ह विचार कर. तर सौमित्र म्हणतो की अगं पण एकदा सुद्धा काल माझं दादाशी बोलणं झालेलं नाही, त्या अगोदर मला एकदा तरी दादाशी बोलावं लागेल. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी, काल जे झाले ते मला कळते, परंतु आपण काय करणार होतो. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर पवार त्यांच्या गाडीतून ऋषिकेशला तेथे घेऊन येतात. तेव्हा आता ऋषिकेश मात्र गाडीच्या खाली उतरल्यानंतर लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतो की चला याला आतमध्ये घेऊन, परंतु सौमित्र अडवतो. सौमित्र म्हणतो की हे बघा, एकदा मला माझ्या दादाशी बोलून द्या, परंतु इन्स्पेक्टर आता त्याला बोलून द्यायला तयार नसतो. तेव्हा आता सौमित्र हा ऋषिकेश दादाशी बोलायला येतो. तर ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, अरे ती डेड बॉडी आपल्या नानांशी कशी असू शकते, खरंच आपले नाना या जगात नाही का रे. ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. सौमित्र आणि अवंतिका या दोघांना सुद्धा खूप असं वाईट वाटू शकतं. ऋषिकेश म्हणतो की ते रिपोर्ट आपल्या नानांचे कसे येऊ शकतात. सौमित्र म्हणतो की दादा, अरे मला सुद्धा काहीच कळत नाही, ते रिपोर्ट कसे नानांचे असू शकतात. अरे विश्वास न ठेवण्यासारखी कोणतेही असं कारण नाही. मग दादा, अशी काहीतरी गोष्ट असेल, तू मला सांग की तू माझ्यापासून ती गोष्ट लपवतोय, ती गोष्ट तू मला सांगितलेली नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे जे काही होतं नव्हतं ते सर्व मी तुला सांगितलेलं आहे. अरे एकदा आठवून बघ, कदाचित एखादी छोटी गोष्ट असेल असे आता सौमित्र विचारतो. परंतु प्रत्येक वेळेस काय होतं की एखादी छोटीशी गोष्ट तुला आठवत असेल आणि ती तुझ्या लक्षात नसेल, परंतु ती अशी इतकी मोठी गोष्ट असते की ती काहीतरी क्ल्यू आपल्याला देऊन जाते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, अरे मला नाही खरंच आठवत की अशी काहीतरी अशी गोष्ट आहे म्हणून. तेव्हा आता सौमित्राला खूप टेन्शन येते. सौमित्र म्हणतो की जर अशी काही कोणतीही गोष्ट नसेल तर दादा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर आता जानकीच्या डोक्यामध्ये मात्र प्लॅनच असतो, कोर्टामध्ये जायचं असतं. परंतु त्या अगोदर आता तिला नानांना शोधून कोर्टामध्ये न्यायचं असतं. ती गुलाबदादांना बोलून घेते. तर गुलाबदादा आलेले असतात. जानकी आता अगदी गुपचूप चोर पावलांनी बाहेर येते आणि गुलाबदादा विचारतात की काय हो, काय झालं, तुम्ही वहिनी मला असं अचानक का बोलावून घेतलं, आपल्याला तर कोर्टामध्ये जायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा गुलाबदादा, कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत, तुम्ही नाही, तुम्हाला येथे राहून माझं काम करायचं आहे. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो ना, सांगा वहिनी साहेब, काय काम करायचं आहे बरं. तेव्हा आता जानकी त्या कामाबद्दल सांगते आणि एवढं काम करताल का असं गुलाबदादांना विचारते. गुलाबदादा लगेच तयार होतात. जानकी विचारते की गुलाबदादा, तुम्हाला कळले ना काय काय करायचे आहे. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी साहेब, मला व्यवस्थित सगळं काही कळलं, मी व्यवस्थित करतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ते, तुम्ही कोर्टामध्ये जा. त्यानंतर सौमित्र इकडे ऋषिकेशला विचारतो की त्या DNA रिपोर्टवर आले की ती बॉडी नानांची आहे, त्यावरती तुझे फिंगरप्रिंट्स आहे हे सुद्धा सिद्ध झाले. आणि जर कोर्टामध्ये हे सर्व पुरावे आपल्याला खोडून काढायचे असेल तर आपल्याकडे काहीतरी असा स्ट्रॉंग पुरावा असायला हवा, नाहीतर अरे आपली केस
दादा वीक होऊन जाईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे खरंच तू जे म्हणतो अरे सौमित्र, मला सर्व काही कळतं, पण असा कोणतीही गोष्ट नाही रे ती. मला हेच कळत नाही की त्या मर्डरवरती माझ्या हातांचे ठसे कुठून आलेत ते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की तू एकदा विचार कर, गेल्या काही काळामध्ये तू एखाद्या ऑड गोष्टीला किंवा वस्तूला हात लावला की काय. तेव्हा आता ऋषिकेश विचार करतो आणि सौमित्रला म्हणतो की नाही रे, एखादी ऑड वस्तू नाही आठवत रे मला, आणि जरी लावला असेल तर ते कसं लक्षात राहील बरं. मला एक गोष्ट सांग बरं, ते मर्डरचा जो काही सुरा होता तो कोणत्या पद्धतीचा, कोणत्या आकाराचा होता. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा अरे तो मोठा आकाराचा सुरा होता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सुरा, आणि सौमित्र विचारतो की एकदा प्लीज व्यवस्थित आठव, तू कोणत्या अशा सूर्याला हात एवढ्या काही दिवसात लावला होतास का. तेव्हा आता ऋषिकेश आठवायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की पटकन आठव, अरे जज येत असतील. तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की अरे पण माझ्या हातात सुरा कुठून आला असेल. तेव्हा आता ऋषिकेश आठवतो तेव्हा कुठे आता देव पावतो, म्हणजे ऋषिकेशला ते आठवते जेव्हा एका माणसाने त्याला फसवले होते आणि तो खाली पडण्याचं नाटक त्याने केलं होतं, तो म्हातारा. तेव्हा तो म्हणतो की सौमित्र एकदा एका म्हाताऱ्याला मी मदत केली होती. तेव्हा आता ऋषिकेश असं म्हटल्यानंतर सौमित्र विचारतो की अरे कोण होता तो म्हातारा. म्हणतो की अरे तो म्हातारा कोण होता हे मला माहिती नव्हतं, परंतु मी त्याला मदत केली होती कारण त्याला चक्कर आली होती. तेव्हा घडलेला सर्व प्रकार ऋषिकेश सौमित्राला सांगतो. तेव्हा आता हे सर्व सांगितल्यानंतर सौमित्र म्हणतो की अरे तेव्हाच तू मला ही गोष्ट का सांगितली नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे तेव्हा तर ही गोष्ट माझ्या लक्षात आलीच नव्हती. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे दादा हे जे काही होतं ते तुझ्या लक्षात आले का. तेव्हा तेथूनच त्या म्हाताऱ्यापासून तुझ्या हाताचे ठसे मिळवले गेले. तेव्हा तू विचार कर, अरे त्या माणसाकडे त्या म्हातारी सुरा कुठून येऊ शकतो. तेव्हा आता सौमित्राला असं त्याने म्हटल्यानंतर ऋषिकेशला सर्व काही लक्षात येते. ऋषिकेश म्हणतो की एकदम खरं आहे, आत्ता कुठेतरी माझ्या सर्व काही लक्षात येते. तर तेव्हा आता सौमित्र विचारतो की मला एक गोष्ट सांग, हे सर्व काही कुठे घडले होते, ती जागा कोणती होती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आपल्या घराची मागची बाजू, आणि हे पग आपले नाना हरवले होते आणि तेव्हा मात्र मी नानांना शोधत गाडी तेथे पार्क केली होती आणि चालत चालत रस्त्यावरून जात होतो. अचानक तो माणूस माझ्या समोर आला होता आणि तो तेथेच पडला, मी त्याला तेथेच बघितलं होतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा अरे हा एक खूप मोठा एक मुद्दा आहे, आणि जेव्हा मात्र तुला कोर्टामध्ये जज विचारतील तेव्हा तू नक्की हा मुद्दा तेथे व्यवस्थित सांग, त्या सगळ्यांनी आपली केस बदलू शकते. तेव्हा सौमित्र असं म्हटल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, आणि विचारतो की जानकी अजून नाही आली, ती दिसत नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी येतच असेल, ती देवळात गेलेली आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लगेच म्हणतात की चला चला ऋषिकेश साहेब चला, तुमचं झालं असेल तर उशीर होतोय, आणि चला हवालदार यादव यांना घेऊन चला. तेव्हा आता सर्वजण कोर्टामध्ये हजर होतात. जज साहेब सुद्धा येतात आणि जानकी सुद्धा आलेली असते. तेव्हा आता जानकी लगेच ऋषिकेश जवळ येते. ऋषिकेश विचारतो की जानकी तू कशी आहेस, बरी आहेस ना. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश घरच्याबद्दल विचारतो की घरी सर्व ठीक तर आहे ना, आणि हे सर्वमुळे घरचे खरंच खूप खसले असतील, म्हणजे त्याला आईबद्दल विचारायचं असतं. अगं ओवी कशी आहे, ओवीच्या विषयी त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, तुम्ही घरची काही काळजी करू नका, घरी सर्व ठीक आहे, सगळं काही ठीक होईल. तेव्हा ऋषिकेश विचारतो पण आईचा त्या रिपोर्टवर विश्वास नाही ना, आईचा विश्वास माझ्यावर आहे ना, तिला हे तर नाही ना वाटत की हे सर्व मी केलं म्हणून. तेव्हा आता जानकी खाली मान घालते. ऋषिकेश म्हणतो की जानकी उत्तर दे. जानकी शांत असते, आणि तेवढ्यात मात्र आता सुमित्रा, शर्वरी, सारंग तेथे येतात. तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की आई, परंतु आता सुमित्रा मात्र आता सारंगच्या तिकडून त्या बाजूने बसलेली असते, म्हणून आता ऋषिकेशच्या सर्व काही लक्षात येते. ऋषिकेश आई म्हणतो, परंतु सुमित्रा अगदी ऋषिकेशकडे बघत सुद्धा नाही. आता ऋषिकेशवरून नजर फिरवते. तर ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी अगं आईने अशी नजर का फिरवली, काय झालं तिला. तिला सुद्धा हेच वाटतं की मी नानांचा खून केला म्हणून. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला आधार देते की तुम्ही या सगळ्याचा आत्ता विचार करू नका असं म्हणते, आणि ऋषिकेशला मात्र आता विटनेस बॉक्समध्ये उभं करतात. तेव्हा मात्र निंबाळकर वकील येतात, आणि निंबाळकर वकील अगदी तोऱ्यात म्हणतात की गुड मॉर्निंग सौमित्र रणदिवे, आणि आजचा निकाल तुमच्याकडून लागेल की काय हे मला माहिती नाही, आणि काल तुम्ही जी काही DNA टेस्टची मागणी केली होती त्यामुळे खरंच मी खूप असा रिलॅक्स झालो. अरे त्यामुळे मी तर खरंच दिवसभर आराम केला.
कारण तुम्ही केस इतकी सोपी करून टाकली तर कष्ट करण्यासारखे त्यात काहीही नव्हतं, म्हणून निंबाळकर वकील आता खूप तोऱ्यामध्ये हे सर्व बोलत असतो आणि अगदी खुश आहे असे दाखवतो। तेव्हा आता जज साहेब येतात आणि सर्वांना बसायला सांगतात आणि स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदिवे यांच्या केसची पुढची सुनावणी करण्यात यावी म्हणून आता जज साहेब ऑर्डर सोडतात आणि ऋषिकेश रणदिवे यांना हजर होण्यासाठी सांगतात। तेव्हा आता निंबाळकर साहेब लगेच आता उभे राहतात आणि म्हणतात की मागच्या वेळेस आमचे मित्र सौमित्र रणदिवे यांनी मात्र आता DNA टेस्टच्या रिपोर्टची मागणी केली होती। त्यांना असं वाटत होतं की DNA टेस्टचे रिपोर्ट हे या केसमधील हुकमी हिक्का आहे, ह्या इक्क्यामुळे अख्खा खेळ बदलेल असं त्यांना वाटतंय आणि जज साहेब खेळ बदलला परंतु त्यांच्याच विरोधात तो खेळ बदलला आणि जे काही DNAचे ते रिपोर्ट असतात ऐश्वर्याने बदललेले ते रिपोर्ट मात्र कोर्टामध्ये सादर केले जातात आणि ह्या रिपोर्टमध्ये सर क्लिअरली असं लिहिलेलं आहे की ऋषिकेश रणदिवे यांच्या त्या डेड बॉडीच्या DNAशी मॅच होत आहे, त्यामुळे हे सर्व सिद्ध होतं की ती बॉडी ही नानासाहेब रणदिवे यांचीच होती। ॲडव्होकेट सौमित्र म्हणाले त्याप्रमाणे या केसमध्ये सगळं काही स्वच्छ आहे, शंकेला काही जागा नाही आणि खात्री न पटण्यासारखं काही कारण सुद्धा या केसमध्ये नाही। तुमच्या समोर आहे DNAचे हे रिपोर्ट आणि तुमच्या समोरच आहे हा खुनी, त्यामुळे सिद्ध तर होतच सगळं काही। तेव्हा सौमित्र उभा राहतो। सौमित्र लगेच म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब, हे अजून सिद्ध होण्याचं बाकी आहे। तर लगेच निंबाळकर वकील म्हणतो त्यासाठीच मी आता मुंबईवरून मुळशीत आलो, हा खुनी आहे ऋषिकेश रणदिवे आणि आता ही सिद्ध सुद्धा होणार आहे, परंतु त्यासाठी मी आता जानकी रणदिवे यांची साक्ष घेण्यासाठी पुढे बोलावतो। तेव्हा जज साहेब जानकी रणदिवे यांना पुढे यायला सांगतात। तेव्हा आता जानकी विटनेस बॉक्स मध्ये येते। जानकी थोडीशी घाबरल्यासारखी असते। तर आता निंबाळकर वकील म्हणतो की काय जानकी मॅडम, अहो इतकं कशाला घाबरलात, मी काही खाऊन घेणार आहात का तुम्हाला? मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याची एकदम अशी सोपी उत्तर द्या, एकदम अशी खरी खरी। असं सर्व काही माहिती आहे परंतु ते तर तुमच्या तोंडून ऐकायला मिळालं तर आणखीन बरं राहील। तेव्हा निंबाळकर वकील विचारतात की काही महिन्यापूर्वी तुमच्या घरामध्ये खूप असं मोठं भांडण झालं होतं। तेव्हा जानकी म्हणते की हो, ते भांडण झाल्यानंतर तुम्हाला आणि तुमचे पतिदेव ऋषिकेश रणदिवे यांना घराच्या बाहेर काढण्यात आले होते। तेव्हा जानकी दबकतच हो म्हणते। तर आता निंबाळकर मुद्दा म्हणतो की काय म्हणाल्यात, मी अजून ऐकलेलं नाही, जरा मॅडम मोठ्याने बोला, मला सुद्धा ऐकायला येत नाही आणि कोर्टाला सुद्धा ऐकायला येत नाही। तुम्ही आणि तुमचे पतिदेव ऋषिकेश रणदिवे हे आशीर्वाद सदन सोडून बाहेर गेला होतात, बरोबर नाही? तेव्हा आता जानकी म्हणते की हो। तर निंबाळकर विचारतो की मला एक गोष्ट सांग, तुमचं घर सोडण्यामागचं कारण काय होतं? तेव्हा जानकी इकडे तिकडे बघते। तर निंबाळकर वकील म्हणतो की इकडे तिकडे बघू नका, मी तुमच्या समोर आहे, उत्तर द्या, काय कारण होतं? तेव्हा जानकी म्हणते की त्याचं कारण असं होतं। तर निंबाळकर वकील म्हणतो की पटकन उत्तर द्या, कोर्टाकडे वेळ नाही, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवतात, पटकन बोला। तेव्हा जानकी म्हणते की माझे सासरे नानासाहेब रणदिवे हे जिन्यावरून घसरून पडले होते, परंतु आमच्या घरातील लोकांना असं वाटलं की मी त्यांना ढकललं, परंतु तसं काही नव्हतं। लगेच निंबाळकर वकील म्हणतो की बघितलंस का मिलॉर्ड साहेब, बघितलंस का, त्यांनी कबूल केले। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही जज साहेब, हे असं नाही, हे सर्व खोटं आहे, मी त्यांना नाही ढकललेले। तेव्हा निंबाळकर वकील म्हणतो की बास करा, काही बोलायचं नाही, तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, म्हणून तो जानकीला बरोबर गोंधळात टाकत असतो। निंबाळकर वकील म्हणतो की ह्या जानकी रणदिवेंनी नानासाहेब रणदिवे यांना पायरीवरून ढकलून दिले आणि तेव्हा मात्र त्यांची अवस्था अशी झाली होती आणि ह्यामुळे जानकी रणदिवे यांनी हे घर सोडून त्यांना जावं लागलं होतं। जानकी म्हणते की सर तसं नाही, परंतु निंबाळकर वकील आता जानकीला शांत राहायला सांगतो। निंबाळकर वाटेल तसे आरोप करतो की जानकी रणदिवे यांनी पायरीवरून ढकलून नानासाहेब रणदिवे यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने मात्र नानासाहेब रणदिवे हे काही त्यांना पायरीवरून ढकलून दिल्यानंतर काही ते मेले नाहीत, परंतु त्या घटनेनंतर मात्र नानासाहेब रणदिवे यांना चालता येत नव्हते आणि बोलता सुद्धा येत नव्हते, परंतु आता या वेळेला मात्र नानासाहेब रणदिवे हे कुठून उभे राहू शकतील आणि बोलू शकतील अशा अवस्थेत होते आणि तेव्हा आता नाना जर बोलू लागले तर मात्र ते आपल्या पत्नीचं नाव घेतील या भीतीपोटी मात्र ऋषिकेशने लगेच आता आपले जन्मदाते आपल्या बापाचा खून केला। तेव्हा सौमित्र उभा राहतो। ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब असं म्हणतो, कारण निंबाळकर वकील खोटं बोलतात, परंतु जज साहेब मात्र आता सौमित्रला बसायला सांगतात आणि आता निंबाळकर वकील यांना त्यांची आर्ग्युमेंट ही कंटिन्यू करण्यासाठी सांगतात। तर निंबाळकर पुढे म्हणतात अशा नराधमाला मात्र फाशीची शिक्षा देण्यात यावी, म्हणून आता निंबाळकर वकील हा
बोलत असतो, परंतु सौमित्र पुन्हा उभा राहतो आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब असं म्हणतो. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, अहो काय बोलतात, हे सर्व खोटं आहे, हे वकील सुद्धा खोटं बोलतात आणि हे सर्व आरोप सुद्धा खोटे आहे, कारण असं काही झालेले नाही. आमचे नाना हे जिवंत आहेत, उलट आम्ही त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करत होतो. मागच्या वेळेस डॉक्टर आले होते, त्यांनी आमच्या बाजूने साक्ष दिली होती, तुम्ही एकदा चेक करा, त्यांचा स्टेटमेंट सुद्धा तुमच्याकडे असेल. तेव्हा निंबाळकर वकील म्हणतो की ते तुमच्या धाकामुळे दिले असेल. जानकी म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही हे सर्व. तेव्हा निंबाळकर वकील म्हणतो की अहो साहेब, हे सर्वजण खोटं बोलतात, कारण सुमित्रा रणदिवे यांच्या नजरेमध्ये आता आपण चांगला आहोत हे सिद्ध करण्यासाठी यांनी हा ढोंगीपणा केला होता. त्यामुळे त्यांच्या समोर बरं करण्याचं मात्र नानासाहेबांना त्यांनी नाटक केलं होतं. कारण जेव्हा त्यांना बरं वाटलं, जेव्हा ते स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं, तेव्हा मात्र बाहेर नेऊन या लोकांनी मात्र त्यांचा खून केला. तेव्हा जानकी मोठ्याने ओरडते की हे सर्व खोटं आहे, तर निंबाळकर वकील काही बोलून देत नसते. तेव्हा निंबाळकर आता बोलायचे बंद होतो आणि ह्या केसचा निकाल द्यावा. तेव्हा जज साहेब सौमित्र रणदिवे यांना विचारतात की ॲडव्होकेट सौमित्र, तुम्हाला काही या केसबद्दल बोलायचं आहे का, काही क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे का. सौमित्र पुढे येतो. एस मिलॉर्ड साहेब, थँक्यू बोलण्याला दिल्याबद्दल. आणि लगेच तो आता जानकी मात्र रडत असते, तर सौमित्र जानकी समोर येतो आणि जानकी रणदिवे, हे बघा, तुम्हाला मला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण मी तुम्हाला नाही खाणार. जानकीला शांत राहण्यासाठी खुणावतो. तेव्हा मात्र आता सौमित्र विचारतो की मिसेस जानकी रणदिवे, मला एक गोष्ट सांगा, घर सोडून जाण्याचा निर्णय कुणाचा होता. तेव्हा जानकी म्हणते की तुमच्या भावाचा. तेव्हा परत म्हणते की सॉरी, माझ्या नवऱ्याचा होता, ऋषिकेश रणदिवे यांचा. तेव्हा सौमित्र म्हणतो की म्हणजे तुम्ही घरात राहू नये हा लोकांचा निर्णय होता, परंतु तो तुम्ही घेतला होता. सौमित्र आता जज साहेब यांना सांगतो की हे बघा, फक्त जानकी रणदिवे यांना घर सोडण्यासाठी सांगितलं होतं, परंतु त्यांच्यासोबत ऋषिकेश रणदिवे यांनी सुद्धा घर सोडलं होतं आणि यांचं आता दोघांचं सुद्धा घरावर खूप प्रेम होतं. घरामध्ये वाद वाढत चालले होते, म्हणून त्या दोघांनी सुद्धा घर सोडलं होतं. त्यांच्यावर जरी हे आरोप केला असला तरी सत्य काय आहे हे तपासून बघायला कोणी तयार नव्हतं आणि अशा परिस्थितीत मात्र त्यांनी घरातील वाद थांबवण्यासाठी हे सर्व घर सोडलं होतं. काय हो की नाही जानकी रणदिवे, बरोबर आहे ना. तेव्हा जानकी म्हणते की हो बरोबर आहे. सौमित्र पुढे प्रश्न विचारतो की मला सांगा, जे घरामध्ये तुमचा अपमान झाला होता, घर सोडून गेला होतात, परंतु त्या घरात परत तुम्ही का आला होता. तेव्हा जानकी सांगते की कारण आमच्या घरावर आशीर्वाद बंगल्यावर खूप मोठं संकट आलं होतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की तुम्हाला काय फरक पडतो, कारण त्या घराने तर तुम्हाला लांब केलं होतं, तरी सुद्धा त्या घराबद्दल तुम्हाला इतका जिव्हाळा का होता. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा सर, जरी आपण आपलं घर सोडलं असलं तरी सुद्धा आपलं घर हे आपल्याला कधीच सुटत नाही. आपली माणसं कायम आपल्या मनात घर करतात. घरावर संकट आलं होतं म्हणून माझ्या माणसांना वाचवण्यासाठी मी तेथे धावत आले होते. सौमित्र विचारतो की कुठलं संकट आणि कोणती अडचण होती. तेव्हा जानकी म्हणते की माझे धाकटे दीर सारंग रणदिवे यांनी ते घर म्हणजे सावकाराकडे गहाण ठेवलं होतं आणि त्याच घराचा त्या दिवशी लिलाव होता. तेव्हा मात्र सौमित्र विचारतो की मला सांगा, सारंग रणदिवे यांच्या नावावर ही प्रॉपर्टी करण्यात आली होती, व्हीलचं वाचन झालं होतं का. जानकी म्हणते की हो, व्हीलचं वाचन सुद्धा झालं होतं आणि प्रॉपर्टीच्या जे काही वाटण्या होत्या त्या सुद्धा पडल्या होत्या आणि वाटणी कशी गेली याबद्दल जानकी सांगते. सौमित्र रणदिवे यांच्या नावावर काही शेती केली गेली होती आणि सारंग रणदिवे आहे तर त्यांच्या नावावर आता घर, प्रॉपर्टी आणि कंपनी हे सर्व काही केले गेले होते आणि माझी नणंद आहे शर्वरी रणदिवे यांच्या नावावर आमची अलिबागची जे काही प्रॉपर्टी आहे आणि इतर काही शेअर्स केले गेले होते. तेव्हा सौमित्र म्हणतो की बरोबर आहे, हे तर व्हील झालं, एक कुणाच्या नावावर काय आहे हे सांगणारा एक कागदाचा तुकडा, परंतु हुकमाचा खरा इक्का म्हणजे ते प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे होते. तेव्हा जानकी म्हणते की ते पेपर्स तेव्हा नव्हते, ते नंतर देव्हाऱ्यात सापडले. सौमित्र पुढे विचारतो की तुमच्या नावावर काय आलं होतं. तेव्हा जानकी म्हणते की हो, माझ्या नवऱ्याच्या नावावर देव्हारा आला होता. तेव्हा सौमित्र कुठला देव्हारा, तर जानकी म्हणते की जेव्हा आम्ही आशीर्वाद बंगल्यामध्ये राहत होतो तेव्हा तेथे जो काही देव्हारा होता तो देव्हारा आमच्या वाटेला आला होता आणि त्याच देव्हाऱ्यात मात्र प्रॉपर्टीचे हे पेपर्स होते. म्हणजे जेव्हा माझे सासरे नानासाहेब रणदिवे हे आजारी होते तेव्हा त्यांनी प्रॉपर्टीच्या पेपर्स विषयी सांगण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न केला होता, परंतु त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते. तेव्हा त्यावेळेस आम्हाला काही कळत नव्हतं आणि ज्या दिवशी आशीर्वाद बंगल्याचा निलाव सुरू होता त्या दिवशी मात्र आम्हाला त्या कोड्याचं उत्तर समजलं. जानकीला ते पेपर्स देवघरात कसे सापडले, हे पेपर्स घेऊन मी तिकडे आमचे घर वाचवण्यासाठी कसे धावत गेले, सर्व काही ती आता कोर्टासमोर सांगते. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर सौमित्र म्हणतो की थँक्यू मिसेस जानकी रणदिवे. आणि हे बघा मिलॉर्ड साहेब, जेव्हा ह्या जानकी रणदिवे यांच्यावर आरोप करण्यात आले होते की नानासाहेब रणदिवे यांना जिन्यावरून ढकलले, त्याच नानासाहेबांनी हा देव्हारा यांच्या नावावर केला होता. त्यात प्रॉपर्टीचे पेपर्स
पेपर्स आहे हे माहिती असून सुद्धा काय हे सर्व हेच जे काही नानांना बोलता येत नव्हते तरी सुद्धा त्यांनी जानकी रणदिवे यांना सांगण्याचा का प्रयत्न केला होता। म्हणजे साक्षीदार स्वतः आता मी आहे मिलॉर्ड साहेब। म्हणजे जेव्हा आशीर्वाद बंगल्यांचा लिलाव होणार होता तेव्हा ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन धावून आले होते आणि ते हे घर वाचवायला का गेले, काय गरज होती त्यांना हे घर वाचवायची। खरं तर ज्या लोकांनी यांना घराच्या बाहेर काढलं त्यांना आता असं बघून यांना आनंद व्हायला हवा होता, परंतु त्यांनी तसं का केलं नाही का। तेव्हा लगेच आता निंबाळकर वर वोट करतो आणि म्हणतो की सर उत्तर मी देऊ का। तेव्हा निंबाळकर वकील पुढे येतो आणि खरं तर ते दोघे जण खूप ग्रेट आहे, महान आहे। या दोघांना मात्र बेस्ट कपल हा अवॉर्ड द्यायला पाहिजे होता। आणि मिलॉर्ड साहेब हे सौमित्र ॲडव्होकेट आहे ना, यांना खूप अशी डायलॉगबाजी करण्याची सवय आहे आणि या सौमित्र रणदिवे यांनी जो काही हा प्रपंच मांडला आणि हे दोघं किती चांगले आहे दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे ऋषिकेश रणदिवे यांनी नानासाहेब रणदिवे यांचा खून केलेला नाही हे सिद्ध होत नाही। तर सौमित्र म्हणतो की का सिद्ध होत नाही। युअर ऑनर साहेब म्हणजे प्रॉपर्टी पेपर्सवर घर कंपनी सगळं काही रणदिव्यांच्या नावावर होतं, तर त्यांनी नानासाहेब रणदिवे यांचा खून करण्याचा प्रश्न येतच नाही। तेव्हा निंबाळकर वकील म्हणतो की आता जी काही तुम्ही स्टोरी लाईन सांगितली मग त्या स्टोरी लाईन वरून ते पेपर्स घरातील देवघरात आहे आणि हे नंतर कळाले आणि त्याच्यामुळेच हा गुन्हा लपवण्याकरता म्हणून ऋषिकेश रणदिवे यांनी नानासाहेब रणदिवे यांचा खून केलेला आहे। तर सौमित्र म्हणतो की हे सर्व खोटं आहे। निंबाळकर साहेब तुम्ही वाटेल ते बोलता। तर निंबाळकर म्हणतो की हो हेच खरं आहे। आता या दोघांमध्ये जे काही सुरू होते तर आता मिलॉर्ड साहेब त्यांना ऑर्डर करून शांत राहायला सांगतात आणि ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे कृपा करून कोर्टामध्ये आरडाओरडा करू नका असं सौमित्रलाच म्हणतात। तेव्हा सौमित्र म्हणतो की सॉरी आणि मला फक्त इतकंच सांगायचं होतं की जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांचं नानासाहेब रणदिवे यांच्याशी कोणतंही अशी दुश्मनी वैर वगैरे नव्हतं, त्यामुळे त्यांनी मारलं याचा काही प्रश्न येतच नाही। तर जज साहेब जानकी रणदिवे यांना बसायला सांगते। तेव्हा मात्र जानकी जायला निघते, परंतु निंबाळकर वकील म्हणतो की सर एक मिनिट, जर तुमची परवानगी असेल तर जानकी रणदिवे यांना मी एक प्रश्न विचारू शकतो का। तेव्हा आता जज साहेब परमिशन देतात। तेव्हा आता निंबाळकर जानकीला विचारतात की मिसेस जानकी रणदिवे जेव्हा नानासाहेब रणदिवे घरातून गायब झाले तेव्हा तुम्ही घरात नव्हतात। तेव्हा जानकी म्हणते की हो आम्ही घरात नव्हतो। निंबाळकर विचारतात की तुम्ही कुठे गेला होता। तेव्हा जानकी म्हणते की माझी मैत्रीण सायली तिला भेटण्यासाठी गेलो होतो। तेव्हा निंबाळकर विचारतो की कशासाठी। तेव्हा जानकी म्हणते की आमच्या मधुहूंना घेण्यासाठी। निंबाळकर विचारतो की हे मधुहू कोण आहे। तर जानकी म्हणते की हे मधुहू ते आहेत की ज्या अनाथ आश्रमात त्यांनी मला आणि सायलीला मोठं केलं आणि त्या अनाथ आश्रमाचे ते चालक आहे आणि जज साहेब ते आम्हाला वडिलांसारखे आहेत। तेव्हा निंबाळकर विचारतो की तुम्ही त्यांना घरी का घेऊन येणार होता। तर जानकी म्हणते त्यांच्या जीवाला धोका होता। तेव्हा निंबाळकर म्हणतो की हो कळलं आणि तो जानकीला पुढचे बोलून देत नसतो, बरोबर तो आता अडकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जानकीला तो आता बसायला सांगतो। तेव्हा लगेच निंबाळकर वकील म्हणतो की हे बघा युअर ऑनर साहेब हे मधुहू कोण आहेत। या मधुहू सुद्धा आता एक खुनाची केस आहे त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये निंबाळकर आता सर्वांना म्हणजे सर्वांसमोर जज साहेबांना सांगतो की आता जे पुरावे आपल्याकडे आहे त्यामुळे हे सिद्ध होतं की नानासाहेब रणदिवे यांना ऋषिकेश रणदिवे यांनी मारलेले आहे। तेव्हा जज साहेब आता निकाल द्यायला सुरुवात करतात की कोर्टात केलेले सगळे पुरावे। तेवढ्यात जानकी आता जज साहेब यांना थांबण्यासाठी ओरडते आणि म्हणते की मी अशा व्यक्तीला या कोर्टामध्ये आता हजर करणार आहेत ज्या व्यक्तीमुळे ह्या कोर्टाचं पूर्ण चित्र बदलणार आहे। तेव्हा आता सर्वजण धक्क्याने जानकीकडे बघू लागतात, त्यामुळे आता केस सुद्धा बदलेल आणि त्याचा निर्णय सुद्धा बदलेल। तेव्हा मित्रांनो आता जानकी गुलाबदादांच्या मदतीने नानांना तेथे घेऊन येणार असते आणि पुढे काय धमाका होतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।